नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत। बरेच पद हे बदललेले आहेत मित्रांनो, बऱ्याच पदांवरती नवीन नियुक्ती झालेली आहे। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे प्रत्येक परीक्षेसाठी। प्रत्येक परीक्षेमध्ये नियुक्ती यावरती प्रश्न असतो मित्रांनो, कोणत्या पदावर कोण आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। त्यासाठीच अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वच महत्त्वाचे पद आपण कव्हर केलेले आहेत। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, आपल्या भारताचे नवीन संरक्षण प्रमुख म्हणजे CDS कोण झाले आहेत? कोणाची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो? तर कोण आहेत मित्रांनो आपल्या भारताचे CDS? तर NS राजा सुब्रमणी हे आहेत मित्रांनो, यांची नियुक्ती झालेली आहे। ते जनरल अनिल चौहान यांची जागा घेणार आहेत। तर पहा, यांच्या आधी म्हणजेच CDS कोण होते आपल्या भारताचे? तर अनिल चौहान होते। आता त्यांच्या जागी NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती झालेली आहे। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS हे आपले भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि सरकारचे एकमेव लष्करी सल्लागार आहेत, लक्षात ठेवा। आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? कोण आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली। आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत त्या। आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल यापदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोण आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल? तर जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? तर आपल्या महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक हे सदानंद दाते हे बनलेले आहेत। पुढचा प्रश्न पहा, भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत? तर R वेंकटरमणी हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे महान्यायवादी। मे 2026 मध्ये पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर पहा मित्रांनो, सुवेदू अधिकारी यांनी शपथ घेतलेली आहे। ते पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत। लेटेस्टचे सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। मे 2026 मध्ये पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून सुवेदू अधिकारी यांनी शपथ घेतलेली आहे। सुवेदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत। अतिशय महत्त्वाचा प्रश्न तयार होऊ शकतो मित्रांनो, भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनणारे पश्चिम बंगालमधील कोण आहेत? तर सुवेदू अधिकारी आहेत, लक्षात ठेवा। 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 294 पैकी 207 जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले आहे। तर ही एक्स्ट्रा माहिती सुद्धा महत्त्वाची आहे, नोट डाऊन करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते एप्रिल 2026ची मागील 4 महिन्याची चालू घडामोडीची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये आपण सर्व मंथली क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, भारताचे मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत ते सर्व काही आपण त्यामध्ये घेतलेलं आहे। सर्व प्रश्न हे वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। मित्रांनो, पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। त्यासाठीच ही अतिशय महत्त्वाची PDF आहे तुमच्या परीक्षेसाठी। परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, ते सर्व काही आपण या PDF मध्ये घेतलेले आहेत मित्रांनो। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, ही PDF पेड PDF आहे, म्हणजे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा। चला पुढचा प्रश्न पहा, सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापती यापदी बिनविरोध निवडून आलेले पहिले नामनिर्देशित खासदार कोण आहेत? तर हरिवंश नारायण सिंह हे आहेत मित्रांनो, ते सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापती या पदासाठी बिनविरोध निवडून आलेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पहा, एप्रिल 2026 मध्ये नीती आयोगच्या नवीन उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती झाली आहे। मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की नीती आयोगाची स्थापना ही कधी झालेली आहे? तर 1 जानेवारी 2015 झालेली आहे, लक्षात ठेवा। मे 2026 मध्ये प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर प्रसून जोशी यांची नियुक्ती झालेली आहे. मे 2026 मध्ये प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर प्रसून जोशी यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2026 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच RBIचे नवीन उपगव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली? तर रोहित जैन यांची नियुक्ती झालेली आहे उपगव्हर्नरपदी. आणि मित्रांनो, RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आहेत RBIचे गव्हर्नर. आणि उपगव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली? तर रोहित जैन यांची नियुक्ती झालेली आहे. परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की RBIची स्थापना ही कधी झालेली आहे? तर 1 एप्रिल 1935ला कोलकाता या ठिकाणी RBIची स्थापना झाली. हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर C. जोसेफ विजय यांनी शपथ घेतलेली आहे. ते तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. चला पुढचा प्रश्न पहा. फेब्रुवारी 2026 मध्ये नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे देण्यात आला आहे? म्हणजेच मित्रांनो, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO कोण आहेत? कोणाची नियुक्ती झाली आहे? तर निधी छिब्बर यांची नियुक्ती झाली. मित्रांनो, निधी छिब्बर या कोणाची जागा घेणार आहे? तर BVR सुब्रमण्यम यांची ती जागा घेणार आहे. आणि स्थापना कधी झाली नीती आयोगाची? तर 1 जानेवारी 2015ला झालेली आहे. श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर सबा शाल यांची नियुक्ती झाली. त्या जम्मू आणि काश्मीर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला प्रमुख बनल्या आहेत. चला पुढचा प्रश्न पहा. एप्रिल 2026 मध्ये बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर सम्राट चौधरी यांनी शपथ घेतलेली आहे. ते 24वे मुख्यमंत्री आहेत. कुठले मित्रांनो? तर बिहारचे, लक्षात ठेवा. मार्च 2026 मध्ये दिल्लीचे नवीन उपराज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दिल्लीचे नवीन उपराज्यपाल म्हणून तरनजीत सिंग संधू यांची नियुक्ती झाली. महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती हे CP राधाकृष्णन हे बनलेले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच BMCच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर अश्विनी भिडे यांची नियुक्ती झालेली आहे. BMCच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवीन महालेखानियंत्रक म्हणजेच CGA म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर आपल्या भारताचे नवीन महालेखानियंत्रक म्हणून TCA कल्याणी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCIचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मिथुन मनहास यांची नियुक्ती झालेली आहे BCCIचे नवीन अध्यक्ष म्हणून. केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना 2027 साठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सुदर्शन पटनायक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणी केली मित्रांनो? केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना 2027 साठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुदर्शन पटनायक यांची नियुक्ती केली. मार्च 2026 मध्ये भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र पाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वेस्टर्न कमांडचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून. चला पुढचा आपला प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये सीमा सुरक्षा दलाचे म्हणजेच BSFचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर BSFचे नवीन महासंचालक म्हणून प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पंतप्रधानांचे नवीन खासगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पराग जैन यांची नियुक्ती झाली आहे. ते भारताचे संरक्षण सचिव आहेत. राष्ट्रीय कॅडेट कोर्सचे म्हणजेच NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स हे आहेत NCCचे 35वे महासंचालक.
भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ज्ञानेश कुमार हे आहेत आपल्या भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. 2025 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे 26वे गव्हर्नर कोण झाले आहेत? तर संजय मल्होत्रा हे आहेत RBIचे 26वे गव्हर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. सर्व महत्त्वाच्या नियुक्त्या यावरती आपण प्रश्न पाहिलेले आहे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.